तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अवघा रंग एक, रंगात रंगला श्रीरंग। आपण पाहू शकतोय की खरं तर वैष्णवांचा मेळा देहू येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्याच्या नंतर सध्या जी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे तो इंदापूरमध्ये दाखल झालेला आहे। आणि इंदापूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर या पालखी सोहळ्यातला दुसरं गोल रिंगण जे आहे ते इंदापूरमधल्या जे श्रीपत विद्यालय जे आहे त्या विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये होणार आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जय्यत तयारी अशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हळूहळू ज्या पालख्यामधल्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या या प्रांगणामध्ये येऊन दाखल झालेल्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत चैतन्याचं, नाविन्याचं, आनंदाचं वातावरण जे आहे ते सध्या या रिंगण सोहळ्याच्या स्थळी पाहायला मिळत आहे। खरं तर इंदापूर नगर परिषदकडून अशी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलीस सुरक्षा असतील किंवा बाकी सर्व यंत्रणा आहे ती सर्व कामाला लागलेली आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी नागरिक असतील किंवा भाविक असतील यांनी हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी खरं तर याची देही याची डोळा अनुभव असा हा सोहळा खरं तर प्रत्येकाच्या नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिरणार असा हा सोहळा खरं तर या ठिकाणी रंगणार आहे। आपण पाहू शकतो की खरं तर वारकरी या सोहळ्याची अगदी वर्षापासून वाट जी आहे ते पाहत असतात आणि आज हा क्षण अगदी समीप आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी दाखल होईल आणि पालखी दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी खरं तर हा सोहळा रंगणार आहे। जे अश्व आहे ते या पालखीला प्रदक्षिणा घालणार आहे। त्यानंतर टाळकरी असतील, विणेकरी असतील, त्याचबरोबर ते तुळशी वृंदावन घेऊन ज्या वारकरी आहेत त्या सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये धावणार आहे। त्याचबरोबर ती पोलीस असतील किंवा होमगार्ड असतील हे सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये धावणार आहेत। एकंदरीत हा नाविन्याचा आणि चैतन्याचा असा हा सोहळा असतो। खरं तर पायी वारी चालत असताना वारकऱ्यांना जो आलेला सीन आहे तो क्षीण घालवण्यासाठी खरं तर या रिंगण सोहळ्याचं आयोजन असतं। दरवर्षी खरं तर हा रिंगण सोहळा इथल्या या विद्यालयाच्या प्रांगणावरती होत असतं। एकंदरीत सध्या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हळूहळू जे वारकरी असतील किंवा या परिसरातील जे नागरिक असतील या नागरिकांनी हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष असेल, खरं तर इंदापूरमध्ये अगदी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष ठिकठिकाणी जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत सध्या वातावरण जे आहे ते अगदी नाविन्याचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी दाखल होईल आणि पालखी दाखल झाल्याच्या नंतर हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिठे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, इंदापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।